संत गजानन महाराजांची पालखी रिसोडमध्ये दाखल। पालखीचा आज वाशिम जिल्ह्यात शेवटचा मुक्काम। वारकऱ्यांना 51,000 लाडूंचा प्रसाद। मराठवाड्याच्या दिशेने उद्या सकाळी प्रस्थान। आषाढी यात्रेत पहिल्यांदाच AI प्रणालीचा वापर। वारीतल्या भाविकांची होणार मोजणी। गर्दीवर नियंत्रण आणि चोरीसारख्या घटनांवर अंकुश ठेवणार। उकाड्यातही AC चिल्ड कूलिंग करू शकणार नाही। मोदी सरकार ठरवणार एसीचं तापमान। ना 20 डिग्रीच्या खाली जाणार ना 28 डिग्रीच्या वर। महाराष्ट्रात भारतीय बनावटीची विदेशी दारू महागली। रेस्टॉरंटमध्येही मद्य विक्री करता येणार। मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। ऐन पावसाळ्यात मुंबईवर पाणी टंचाईचे संकट। पावसाची तलाव क्षेत्राकडे पाठ। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक। महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 89 रुग्ण। सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत। सक्रिय रुग्णांची संख्या 615 वर। आतापर्यंत 19 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू। मराठा आरक्षण वैधतेवर आजपासून सुनावणी। 10% मराठा आरक्षणाविरोधातील याचिका लवकर निकाली काढण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश। कन्फर्म तिकीट नसलं तरी टेन्शन नको। वेटिंग लिस्टचा चार्ट आता 4 ऐवजी 24 तास आधीच तयार करणार। रेल्वेचा मोठा निर्णय। राकेश शर्मांनंतर 41 वर्षांनी पुन्हा अवकाशात झेपावण्याच्या एका भारतीयाच्या स्वप्नाला ब्रेक। शुभांशु शुक्लांचं मिशन एक्सिऑन 4 स्थगित। आणि एअर टॅक्सी नंतर आता एअर स्कूटर प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार। किंमत 95 लाखांपर्यंत। चार्जिंग किंवा पेट्रोलवर हवेत उडू शकणार।